सामर्थ्याने स्वतःची इच्छा मागून जगणं हा नेमका परमार्थ कसा याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आता जे बोलतायत ते साधं व्यक्तिमत्व नाही, ते बोलतायत म्हणजे त्यांना अनुभव आहे. आम्ही जर सांगतो ते संतांच्या अनुभवाचं बोल असतात, थोडक्यात पुष्टावळ असतात. ते आमचं नसतं, ज्ञानोबा तुकोबांचं असतं. आणि तुकोबा फार सामर्थ्याने सांगतात, तेव्हा मी उगाच सांगत नाही. अनुभव आले तर या जगाला सांगितलं जे काही मी सांगतोय ते मला अनुभव आलाय म्हणून तुला सांगण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून आम्ही संतांचा प्रत्येक शब्द आणि शब्द सत्य मानतो, नवे नवे वचन मानतो. म्हणून संतांनी सांगा मानी जीव पणाला लावावा, डोळे झाकून विश्वास ठेवावा, रस करावा. का करावा तर आम्हाला माहित आहे ते उगाच सांगत नाहीयेत, काहीतरी ऐकलंय काहीतरी वाचलंय म्हणून सांगत नाहीयेत. त्यांना अनुभव आलाय, त्यांनी तेवढं सामर्थ्य मिळवलंय, तेवढी तपश्चर्या केली आहे, तेवढा अधिकार मिळवलाय. पण आमच्या परमार्थाचं काय झालं म्हणून आम्ही सामर्थ्याने म्हणतो. ज्ञानोबांनी भिंत चालवली, चमत्कार केला, प्रथम तर हे चुकते. ज्ञानोबांची भिंत चालवली गेली हा चमत्कार नाही, वेड्यामुळे वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही, नाथांच्या घरी 36 वर्ष जगाच्या मालकाला कावडीनं पाणी वाहिलं हा चमत्कार नाही, गुरुभगाची सामर्थ्याने संसाराची राखण केली हा चमत्कार नाही, तुकोबारायांसाठी परमात्म्याने स्वतः येऊन जिजाऊचा काटा करावा हा चमत्कार नाही. हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणायचं हे प्रथम लक्षात घ्या. कुठलीही गोष्ट तपश्चर्या केल्याशिवाय मिळत नाही. आणि खरंच गावकर टाळ्या वाजवू वाटल्या तर वाजवच, त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत वाजवायची. आणि जोपर्यंत व्यासपीठाच्या समोर बसलाय म्हणजे विठेवरच्या मालकाच्या दारात बसलाय. हे व्यासपीठ म्हणजे साधं नाहीये. ज्या क्षणी कीर्तन झालं ना, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप, नामनव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, नामनव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. माणसाला माणसात बसवतं, धर्म शिकवतं, मानवतेची जाणीव करून देतं, सत्य सांगतं. नवे नवे बसलेल्या माणसाला देव करायची ताकद ज्याच्यात आहे त्याला कीर्तन म्हणायचं. ब्रह्मरस आहे रे, फक्त त्याचा आनंद घेता आला पाहिजे. फील द मोमेंट, प्रत्येक क्षण जगा. हसू वाटलं मोठ्यानं हसा, टाळी वाजू वाटली मोठ्यानं वाजवा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणत नाचले असते पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही, हा ना. त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या कीर्तन गेले, घरी गेल्या गेल्या म्हणजे लई संती नाडी होती म्हणतात तुझ्या अंगात, ये घरी घरी महाराज गाडी समाज आहे पण तो पिऊ येतो बघण्याचा. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे पण भजनात रमणारी नालायक आहे. ज्या बाईनं खंडितपणे संस्कार मर्यादा संस्कृती नात्याचा आदर करून संसार केला, ती 2-4 वर्ग कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. आमच्यासारखे 2-4 वर्ग जास्त शिकले पण आम्हाला नात्याचाही आदर करता आला नाही. आम्ही चपल्या घालून चपात्या लाटतो पण आम्ही हाय क्लास. सोसायटी खतरनाक म्हणते किती समाजाने माहिती नाही. आमचं असं नाहीये. माझ्यासाठी आहे ना सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळं जगत राहायचं आहे. इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि आपण असंही कल्पनेतच जगतो. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात, चाणक्य नीती या पुस्तकामध्ये हा असा समाज आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. या जगात खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करायची ताकद आहे. फक्त विसर वाजू दे मला. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं का खोटं? खरंच गावकर ऐकू येतं, ऐकू येतं, पाठीमागचं ऐकू येतं, कळतंय कळतंय, मग बोलत नाही असं मुद्दाम करताय. तुम्हाला माझी जिरवायची, माणसं मुद्दाम करतात, त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोलत, लय ज्ञान शिकवीत होती, आपल्याला बोलत होती, पट्ट्या बघत होता पण बोलत नव्हता, निस्ता बसला होता. कशी खातो दादा, आणि 7 कोटी
आणि घर सोन्याची आहेत रावणाची. नॉट अ जोक, विनोद नाही हा. तुलसीरामामध्ये वर्णन आहे. नाथ बाबा सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट, सोपं सांगते, रावणाच्या एका घराची एक चौकट विकली ना तर 35 वेळा आमदार होता येतंय. एवढ्या एका चौकटीची किंमत आहे रावणाच्या. डोक्यात घ्या जरा. अशा 7 कोटी चौकटी, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. हे फक्त घरचे झाले. पाहुण्या रावण्याचा विचार करा. 80,000 बायका म्हणलं, सासरे किती? नुसते 80,000 म्हणू नका, सासरे 80. ज्याच्या जावयानं एकट्यानं 80 केल्या, त्याचा सासरा काय गुणाचा असेल का? तो काय एकीवर थांबणार आहे दादा? आपण कल्पनाही करू शकत नाहीये. 3दा वेळा सलामला एवढी ताकद आहे. किती वेळा? 3दा. इन होल वर्ल्ड, या अख्ख्या जगात, फक्त भारतात नाही, या अख्ख्या जगात किंवा आता नाव मुवमेंट आताच्या क्षणापर्यंत सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात मोठा शिवभक्त रावण. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. काय वर्णन आहे रावणासारखी भक्ती नाही. नाथबाबा सांगतात नाथ रामायणामध्ये रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एक दिवशी 999 घडले. निष्ठा बघा, कोणाला आणायला सांगितलं नाही कमळ, स्वतः उठून गेला नाही, कधी पूजेचा भंग होईल. स्वतःचं शिर कापलं आणि शिर कमळ 100 शिवपिंडीला अर्पण केलं आणि पूजा संपन्न केली. एवढा मोठा शिवभक्त रावण. देवाने काही कमी केलं नाही. माय लंका कोणाची? लंका बिका पाटलाची. प्रथम लक्षात ठेवा, लंका ही महादेवाची. लंकेचं स्थापत्य जे आहे ते महादेवाचं आहे, शिवाचं आहे. लंका रावणाची नाहीये. आपण लंकेची पार्वती म्हणतो बघा. सहज बोलता म्हणतो बघा. ती जर जास्त आवरलेलं नसेल, नटलेलं नसेल, कानात काही नसेल, गळ्यात काही नसेल आणि अवस्था जरा विचित्र असेल तर आपण म्हणतो काय बाई लय श्रीमंती होती, पण आता लंकेच्या पार्वतीसारखी गत झाली म्हणतो की नाही? लंका ही महादेवाची होती, ती देवाने दिली म्हणून लंकेची अवस्था तशी झाली, पार्वतीची अवस्था तशी झाली. लंकेची पार्वती म्हणतो तर लंका महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण जातीने रावण ब्राह्मण आहे. जातीने रावण कसे ब्राह्मण आहे. म्हणून जनक राजाच्या वेळेस ज्यावेळेस सीतामाईचं स्वयंवर झालं त्यावेळेस रावणही गेला होता स्वयंवर, पण जनक राजाला जो जावई हवा होता तो क्षत्रिय हवा होता. रावण ज्ञानी होता, रावण सहज म्हणले जनकाला, जनक राजा आधी कन्या देता का आधी धनु देता? राशीनुसार पहिली रास येते ती कन्या येते, नंतर येते ती धनु येते. त्यावेळेस जनक राजा म्हटला रावणाला, नक्षत्रीय कुशलो भव, नक्षत्र कुशलो भव. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात हो, पण क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी माझी मुलगी तुम्हाला नाही देऊ शकत. क्षत्रिय धर्मात कुशल असणारे रामप्रभू दोन्ही प्रभू रामचंद्र सर्वोत्तम आहेत, पुरुषोत्तम आहेत, त्यांना काय सर्वगुण संपन्न आहेत. त्यांच्या पदरी सीतामाई टाकली, तशी रावण जातीने ब्राह्मण. लंकेच्या पूजनाला गेले, वास्तुशांतीच्या एवढी सुंदर पूजा मांडली, असा महायज्ञ केला, इतके शुद्ध श्लोक म्हटले. आधीच शिव 24 अवतारापैकी महादेवाचा अवतार म्हणजे भोळा अवतार. आपण म्हणतो ना नाथबाबा सांगतात शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. सगळ्यात भोळं स्वरूप शिवाचं आहे. आधीच शिव स्वभावाने भोळे. इतकी सुंदर पूजा बघितली, इतकी गोड मंत्रांची उच्चारणा बघितली, देव खुश झाले. देव म्हणले रावणा काय सुंदर पूजा केली तू, ब्राह्मणाला अशी ही दक्षिणा द्यावीच लागते, पण माझ्या मनानं देण्यापेक्षा तुम्हाला काय हवं ते मागा, मी टाकतो तुमच्या पदरात. जगातला पहिला पुजारी करजगावकर वास्तुशास्त्राला आला, दक्षिणेत बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. लंका होती कोणाची? महादेवाची. झाली कोणाची? टिकली का करजगावकर? टिकली का? बिकॉज ऑफ ॲटिट्यूड, अरेगन्स. त्याचं टिकलं नाही. काय वाटतं आपलं टिकणार? आपण हे जे बायकांकडनं लग्नामध्ये 2-4 लाख खोंडा घ्यायला टिकणार आहे? तसल्याच टिकलं नाही दादा. तुमचे 2-4 लाख कुठे पेटवायचे? आणि लेक म्हणून सांगते, बहीण म्हणून सांगते, जो पुरुष घरच्या लक्ष्मीच्या बदल्यात पैशाची मागणी करतो मी त्याला पुरुष मानत नाही, आणि जो पुरुष आपल्या मनगटाच्या सामर्थ्यावर बायको सांभाळतो मी त्याला पुरुषार्थ साधला असं म्हणते. ताकद त्याच्यात असते, जो बाईला सामर्थ्य